नमस्कार मित्रांनो, आपल्या कोकणामध्ये अनेक ठिकाणं, अनेक देवळंसुद्धा असतात जी खूपच छान, त्याला एक इतिहास असतो प्रत्येक देवळाला, प्रत्येक ठिकाणाला कोकणातल्या. तर तशीच एक ऐतिहासिक वास्तू, एक ऐतिहासिक देऊळ आपण आज बघणार आहोत. दापोली तालुक्यातील मुरुड गावातील श्री पूर्वाभिमुख लक्ष्मीनारायण मंदिर मुरुड आज आपण ते बघणार आहोत आणि त्याविषयी सविस्तर माहिती देखील घेणार आहोत. तर चला आपण बघूया. नमस्कार मित्रांनो, आज आपण बघतोय मुरुड गावातील, दापोली तालुक्यातील मुरुड गावातील पूर्वाभिमुख लक्ष्मीनारायण देवस्थान आणि या नासाचे सचिव संजयजी भावे आज आपल्याबरोबर आहेत. तर त्यांच्याकडनं आपण ह्या मंदिराविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर संजयजी भावे, तुम्ही कधीपासनं या न्यासाचे सचिव म्हणून कार्यरत आहात? नमस्कार. 2007 सालापासून मी न्यासाचा सचिव म्हणून कार्यरत आहे. आणि साधारणपणे मंदिराविषयी माहिती सांगायची झाली तर कमीत कमी 200 ते 250 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. वा पुरातन मंदिर आहे आत्ता. आणि 2 वर्षापूर्वी आपण ह्या मंदिरात जे उत्सव साजरे होतात त्यातल्या कार्तिकी उत्सवाची 100वा उत्सव साजरा केला. आणि भगवंताच्याच कृपेने मधल्या कोरोनाच्या काळातही सुद्धा त्याने आपल्याकडनं दरवर्षीप्रमाणे यथास्थित उत्सव साजरा करून घेतला. गावोगावचे उत्सव बंद पडत होते, त्याच्यावर बंधनं आली होती, पण त्या उत्सवाच्या काळात कार्तिकेमध्येच थोडीशी बंधनं शिथिल होत होती दोन्ही वर्षी आणि त्याप्रमाणे आपले उत्सव दणक्यात साजरे झाले. आणि 24 साली आपण 100वा उत्सव साजरा केला मोठ्या प्रमाणावर. बरोबर. आणि 14 साली आपण ज्या जुन्या मूर्ती होत्या देवाच्या त्या थोड्याशा भग्न होत होत्या, तर त्या आपण बदलल्या. आणि त्या ज्या जुन्या मूर्ती आहेत त्या तुम्हाला आता राजा केळकर म्युझियम पुण्याला बघता येतील. तिथे आपण त्यांना त्या दिलेल्या आहेत. तर त्यांनी जेव्हा त्या मूर्तींचं निरीक्षण केलं तिथल्या तज्ज्ञांनी, तेव्हा त्यांनी सांगितली ह्या किमान 250-300 वर्षापूर्वीच्या मूर्ती आहेत. म्हणजे त्याच्यावरून आपण एक अंदाज काढलाय की ढोबळ मनाने 200-250 वर्षापूर्वीचं ते मंदिर असू शकतं. बरोबर. तर ह्या मंदिराला आणि वरची पाखाडी पूर्वाभिमुख लक्ष्मीनारायण नाट्य मंडळ एक परंपरा आहे, तर त्याविषयी थोडंसं सांगा. नाट्य मंडळाची परंपरा भरपूर जुनी आहे. ती ही एक 100 वर्षापूर्वीपासून चालू होती. पूर्वी गावात लोक राहत होती. आता व्यवसायानिमित्त, नोकरीनिमित्त जर बाहेरगावी गेला त्याला प्रत्येक वेळी उत्सवात येणं शक्य होत नव्हतं. पूर्वी कसं बाहेरगावी जाणारे भरपूर होते, गावातही भरपूर होते. त्यामुळे त्यांच्या
संयुक्ताने नाटक होत होतं मधल्या एका म्हणून 12 साली आपण नाटक केलं आणि श्रींच्याच कृपेने आजपर्यंत ती नाट्य परंपरा परत एकदा चालू आहे. बरोबर. आणखी एक मला सांगायचं वाटतं की मंदिरात वेगवेगळे उत्सव साजरे होत असतात. त्याच्यामध्ये चैत्रामध्ये महिलांचं हळदी कुंकू असतो. वसंतपूजा हा एक कार्यक्रम आता जवळजवळ कमी होत चाललेला आहे, बऱ्याच लोकांना माहिती नाही, तोही आपण साजरा करतो. त्याच्यानंतर आपण पुढे आषाढामध्ये आषाढी एकादशीच असतेच, देवाचा उत्सव आपण इथे त्याला देवाला सजवून आणि हे सगळं रात्री आरती भजन ह्या स्वरूपात साजरा करतोच. त्याच्यानंतर गावाच्या स्थापनेपासून महादेश्वर मंदिर आहे. त्या मंदिरात तिथे आपण आपल्या पाखाडीतले ज्यांना रुद्र येतो असे बडजी जाऊन तिथे लघुरुद्ररूपी त्याची आराधना करतात आणि त्याचं समाराधनाचं जेवण इथे आपण ह्या मंदिरात करून तोही उत्सव साजरा करतो. श्रावणात आपण गोपाळकाला जन्माष्टमी उत्सव तो असतो आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या आधी आपला ह्या ज्या नवीन मूर्ती आपण ज्या बसवलेल्या आहेत त्यांचा वर्धापन दिन असतो जन्माष्टमीच्या आदल्या दिवशी, तोही उत्सव आपण साजरा करतो. त्याच्यानंतर आपला कार्तिकी उत्सव असतोच. कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत असा 5 दिवस उत्सव असतो. 2 दिवस कीर्तन, पहिले 2 दिवस मग महाप्रसाद, त्याच्यानंतर चौथ्या दिवशी पहाटे लळीत आणि रात्री नाटक असं त्याचं साधारणपणे ढोबळमानाचं स्वरूप असतं. थोडंसं स्वरूप इकडे तिकडे होऊ शकतं त्यावेळच्या ह्याच्यावर कोणाचा कार्यक्रम काही आणखीन असेल तर. त्याच्यानंतर आपण मध्ये दसरा सिमोल्लंघनाचा एक कार्यक्रम करतो आपण इथेच. मकर संक्रांतीनिमित्त महिला मंडळाचं हळदी कुंकू असतं. त्या कार्तिकी उत्सवात सुद्धा महिला मंडळ पण त्यांच्या विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम तेही करतात. आणि होळी आपण इथेच छोट्या प्रमाणात साजरी करतो. पर्यावरणपूरक होळी छोट्या प्रमाणात, अगदी मोठा होम करून हे नाही पण छोट्या प्रमाणात होळी आपण हे करतो. ते विविध उत्सव हे करतो आपण ह्या मंदिरात. बरोबर. मुरुड हे एक दापोली तालुक्यातलं महत्त्वाचं पर्यटन स्थळ आहे. तर या निमित्तानं इथं येणाऱ्या पर्यटकांना देखील मी आवाहन करेन की ह्या मंदिरामध्ये या, ह्या मंदिराला तुम्ही नक्की भेट द्या, तुम्हाला देखील नक्की आवडेल.